मन्या, ए मन्या, सकाळ सकाळी का बोंबलती, झोपू दे की. उठ की रे, किती वाजले बघ. ऊन किती पडलं तरी झोपून राहिलाय. काय काय सकाळ सकाळी बोंबलती. अरे पाणी संपलंय, घेऊन ये. तू झोपू पण देत नाही. घेऊन जातो पाण्याला. हे गण्या, ओ चल की पाण्याला. जायला का? मला नाश्ता पाणी करायचं आहे, भूक लागली. चल राव 2 मिनिटात येऊ. अरे भूक लागली का? चल 2 मिनिटात येऊ जाऊन. येतो, पण मला तू आप्पाच्या दुकानावर चिक्की घेऊन देणार का? हा देतो ना. नक्की देणार का? हा नक्की देणार काय सांग. चल ना देतो. थांब येतो, नाहीतर म्हातारी बोंबलन. चल, नक्की 2 मिनिटं लागतील ना? हा थांबा जरा, मन्या गेले पाणी आणायला. स्वाती, ए स्वाती, पीठ मळून घे ग. काय गाई? पीठ मळून घे. दादा गेले पाणी आणायला, मग मळते. अरे काय मान्या, तू म्हणला होता जाताना चक्की घेऊन देतो. घेऊन देतो ना राव. अरे भूक लागली. काय दुकान का पळून चाललो का? पाणी घेऊन गेलो ना मग देतो तुला घेऊन. बर. सकाळ सकाळ पाणी आला. धोंडी मामा, आम्हाला तुमच्या काय चारायला ठेवता का? तुमची लायकी का? दिवसभर कुत्र्या माऱ्या थिंटा गावामध्ये. तुला काय अक्कल नावाची गोष्ट आहे का रे? मोठ्या माणसाला काय बोलावं कळतं का तुला? ए राहू दे तुमचं बघल, चल पाण्याला. ए म्हणे पाणी तरी कोडू लाग. एवढी बाद दे काढ. काय माणूस लागा तू. उचला तांडा. माझ्याच खांद्यावर दिला. चक्की घेऊन देतो चल. सकाळपासून चहा नाही, पाणी नाही, डबा नाही. काय करणार मी? तो गायबाने गेलाय पाणी आणायला. त्यांनी पाणी आणल्यानंतर स्वयंपाक करायला आणि मग डबा देईल. मग नंतर शेतात डबा पाठवून द्या. हा, त्यांनी पाणी आणल्यानंतर स्वयंपाक करायला आणि पाठवून देईल. कुठे गेलता रे? हा, टवाळक्यासारखं फिरत राहतोय. एवढं का बोंबलती? ते का जवळ होतं काय? सर तिकडं. तुझ्या बापाला डबा कोण देणार आहे? शेवंता, रात्री भाजीमध्ये काय टाकलं होतं रे? खूप त्रास झाला मला. रात्रभर घे डबा जा बाथरूम, घे डबा जा हागायला. तुमचं कसं आहे, हल्ली तुम्ही एक भाकर जास्तच खाताय. तुमचं पोट आहे का रेल्वेचा डबा आहे? मला म्हणते रेल्वेचा डबा, आणि तो कोण रेल्वेचे इंजिन? जावा या हागून. किती वर्ष झाले लग्न झालंय, मी हेच ऐकते तुमचं कायमचंच. शिवराज कुठे गेला ग? कुठे गेला असन मित्राक. बापा सारखाच येतो. तू नाही बघ यावेळेस फार नको नको केलं या उन्हाने. हा उन्हाचं लय अवघड आहे. थंड घे. हा भाऊ आले. काय नाही भाऊ.
काय बिट्या काय चाललंय गावात सगळं बरं आहे ना? हो भाऊ सगळं बरं आहे तुमच्या आशीर्वादाने. भाऊ पण यावेळेस खूप अवघड आहे. का बरं अरे काय चाललंय तुमचं? काय सांगा बरं नीट. ए सोन्या तुला माहित आहे ना भाऊचं काम कसं आहे. एकच फाईट आणि वातावरण टाईट. भाऊ शिवराज शिंदे इलेक्शन लढवायचं बोलतोय. शिवराज शिंदे आपला दुश्मन आहे, तो हारलाच पाहिजे. भाऊ गावात तर सोडावं पण तालुक्यात बी त्याच्या कोण नादाला लागत नाही आणि त्याच्या विरोधात फॉर्म बी कोण भरत नाही बघा. अरे गावातले काय सगळे डोंगर फोडायला गेलेत का? हा शिवराज शिंदे आपला दुश्मन आहे, तो हारलाच पाहिजे. सगळे एक आणि लागा कामाला. भाऊ काय टेन्शन घेऊ नका, लागतो कामाला. येऊ का भाऊ? लय चकी चकी बोलत होता ना दिलेला आता घेऊन. हा भाऊ तूच रे त्या दुनियेत. कशी चिक्की काय रे पोरांनो कुठे चालले तेवढे उन्हातानाचं? काय नाही चौकात चाललंय. चला सोडतो. नाही नाही ह्या 5 मिनिटात चौकीन. मामा एवढे उन्हातानाचं कुठे चालले तुम्ही? चाललोय भाशीला आणायला. चला येऊ का मग? हा अरे कायला काय तर गावात लोकांचं खायचं वांद झालंय आणि संग्राम मामा तर बाहेरच्या लोकांना घेऊन येतं गावात. तुझ्या का पोटात दुखालं का? तुझ्या घरी ती का? चल काय चालले दाजी? काय नाही निवांती. म्हणते शेतात काय आता? ऊस आहे. ऊस गेला नाही का अजून? ऊस गेलाय आता. कांदे आहे अजून. कांदे आहेत का? बरं आहे का? हा बरं आहे ताई. तुझं कसं काय? माझं बरं. बरं आहे ना? चल मामा आवरले माझं. आवरले का तुझं? चला दाजी येतो. हा सावकाश जा. हो हो सावकाश जा. चल येते हा, आजी. सावकाश येतो दाजी. हा चला येतो आत्या. हो हो सावकाश जा म्हणलं. हो सावकाश जातो. चल येतो ताई. या सावकाश जा. हो बरं आहे बरं आहे. बस चकुली. हे पाणी आण ग. हो आणते. आई बरी आहे का? हा बरी आहे. बाबा? बाबा पण बरे. पेपर कसे गेले? बाहेर गेले. सुट्ट्या लागल्या का? हा जा हात पाय धुवून. घरात माणसं काय थोडी होती का? ही आणली कशाला ब्यात? एका बुक्कीतच 32 आउट करेल. तुम्हाला तेवढंच जमत बुक्कीत पाडायला. फार वैताग आलाय मला. आप्पा नमस्कार. भावा आहेत का घरात? हा बसा बसा आलो. बरं आहे ना? एकदम ठीक. सगळं ओके. भाऊ सध्या गावामध्ये चर्चा लय चालू आहे तुमची. एक घाव 18 तुकडे करणारा आपण. उगाच नाव शिवराज नाही ठेवलं. आमच्याशी वाकडं स्मशानात लाकडं. ताई साहेबांचा पेपर संपला काय
उशीर झाला ना अगोदरच आपण जर हिरो नाही गेलो आपल्या नावाने कडे पडेल ना ती. चला म्हण्या चल की पटकन. धर तुझ्या बापाला डबा निघून दे. आपा पाटलाच्या शेतात काम करतोय. बर देतो. मिरच्या सुकून चालल्यात पाण्या वाचून. काय मामी बोला ना. काय चाललंय? काय नाही, मिरच्या तोडीत होते. धोंडी मामा कुठे गेलाय? धोंडे मामा गेलाय हुंदाडायला. धोंडे मामा काय डोकं पडले का? काय झालं? त्या दिवशी काय आणलं चारायला आणि ते कुसात काय चार. काय रे काय बन्यांनो, कुठं बोंबलत फिरता इकडे? चले बाबा हे महाग आलंय. हॅलो चल बाबा. चाललो. मिरची सुकून चालली पाण्या वाचून. चल पाणी लावून येतो. सोडा पाणी याला. काय राव मम्मी म्हणले कटाळाला मी चाललो घरी. जा मग तू पाण्यावर तुझ्या बापाला लावून दे. काय अगाई मी उगाच आले तुझ्यासोबत. किती ऊन लागते, मी काळी पडन. एवढी पात लावली की सावलीला बसू. थोडा वेळ तोडून घे. का गो काल कशी भांडणं झाली? छकुले ए छकुले. काय ग मामी? जा कपडे काढा. म्हणे तुझ्या बापाला कळत नाही का रे? सकाळी डबा घेऊन जायचं तर आपल्याला ताण दिला. उशीर झालता रे सकाळी. असं आहे काय? हा अजून किती लांब पैसे ऊन लागते. तुला नाही माहित का? मला वाटलं तुला माहिती असं. असं इथंच कुठेतरी विचारू कोणाला तरी. चल थांब तिला विचारू. हा चल. ए ऐक ना, आपण तशी माहितीये का तुला? मी काय तुला गावातली ग्रामपंचायतची सदस्य वाटते का मला विचारायला आलाय? एवढी चिडचिड केला करतीस? चिडचिड नको करू तर काय करू. आलाय मोठा शहाणा मला विचारायला. ओळख ना पाळख. म्हण्या हो का? चल निघ. काय सांगू बाई तुला, पार वैताग आणलाय ह्या माणसाने. नुसती माणसं आणतोय, एक गेलं की एक येते. आता आणली बाची. आता काम सुद्धा करीत नाही ती. कोण कसल्याच कामाला हात लावित नाही. वैताग आलाय नुसता काम करू करू. जाऊ दे तिला नको करू दे काम. आपली तू झोपून राह. तिला ती बसून चटका वैतागल्यावर करील ती काम. माझा नवरा एवढा छान आहे का? हानीन मला तू. मग जायचं माहेरा निघून. जाऊ दे मरू दे. मग काय करीन चट करते. बरं ते जाऊन दे. तू कशा आली ते सांग. काय नाही आलते अशी तुझ्याकडे बघ. म्हणलं काय चाललंय बघाव तुझं. बरं बरं येते मी रेशमाच्या इकडून जाऊन. बरं जा मग. काय नाना? काय नाही, कांदे लावलेत, त्याला पाणी नाहीये. पोरांना सांगत होते तुमचं तसलंच आणि आमचं तसलंच आहे. हे ऐकत नाही. काय करावं लागेल त्याला? शेती कशी आहे? शेती आपलं अवलंबून सगळं शेतीवरती असते. पण त्याला पाणी नसेल तर शेतकरी गाळात गेलेला आहे. बरोबर आहे तुमचं. पाणी पण नाही, पोरं पण आता ऐकत नाही. त्यांना समजून सांगून ऐकायला लावायचं. आणि नेमका बाजार भावाच्या वेळेस माल काढायला आला की बाजार मिळत नाही. बाजार नाही मिळत. बाजार केव्हा शेतकऱ्याला केव्हा वर येऊन दिलेले? नाही ना, बाजार नाही मिळत. बाजार नाही मिळाला की शेतकरी गाळातच असे नेहमी. हो, शेतकऱ्याचा विचार करणार कोण आहे? शेतकऱ्याचा त्याला विचार कोण वालीच करत नाही. नाही. हो, त्यासाठी शेतकऱ्यांनी मेळ घेतला पाहिजे आणि एकामेकी सोबत संवाद घेतला पाहिजे, साधला पाहिजे. आणि बाजार कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शेतकरी एकत्र आले पाहिजेत. आणायचे कसे? काय संवाद साधायचा शेतकऱ्यांसंग. बाबा तुम्ही इथं झाडाखाली मस्त बसले. मी किती लोकांची वावर पालत घालून आलोय. हे घ्या, आईने डबा दिलाय. बरं जाऊ का? वेळ झाला. काय घरी पाणी नव्हतं त्याच्यामुळे डब्याला वेळ झाला. हा बोल रे. हा आलोच. हा
ताई साहेब, आम्हाला ना लय महत्वाचा फोन आलाय. तुम्हाला माहिती आहे ना, इलेक्शनची कामं जवळ आली. हो. आम्हाला सगळीकडे जावं लागतंय. तर आता आहे ना, मी तुम्हाला इथंच सोडतो. हां, उतरा. ठीक आहे दादासाहेब. हां, या सांभाळून. हो, जाते मी व्यवस्थित. चालेल, या काळजी. हाय हाय. का ग तुझ्या दादाने इथं सोडलं तुला? तुला माहिती ना, दादा साहेबांना किती काम असतं. हो बरोबर. जाऊ दे, सोड. आपण बसने जाऊयात. ठीक आहे, चालेल. काय कॅसेट आहे राव? अरे कॅसेट नाही, मॉल आहे मॉल. हा ना, करायचा का ट्राय? हो. काय रे नरसळ्यांना, कोणाला बोलतात तुम्ही? अय, तुला नाही, तिला बोललोय. तुम्हाला माहिती का कोण आहे ती? शिवराज दादांची बहीण आहे. अरे शिवराज दादांचं नाव ऐकलं ना, लोकांची पुंगी सुट्ट्या. तू तिला असं बोलतोस? हा असं मग. अय, तुझ्या माहिती करता सांगतो, आम्ही आहे ना युवराज पाटलांचे माणसं आहेत. आम्ही कोणाच्या बापाला बी घाबरत नाही. जाऊ दे ग, कशाला असल्यांच्या नादी लागतात, यांना कळेल. चला निघूयात आपण. चल आपण गावात चौकात जाऊ. हा चल. आपण चाललो व्यवस्थित. आपल्या बरोबर चाल. इकडे जायचंय. हो नमस्कार. हो हे पहा. तू काय झक मारत होता तिथं? चला. बाबू आयो. आरामखोर, तुझ्या इच्छा झांजा वाजवल्या तुझ्या. आरामखोर. दादा ऐकून तर घ्या माझा. दादा शिवराजच्या बहिणीला अपशब्द बोलतो, एवढी हिंमत? नाही दादा, पण ऐकून तर घ्या दादा माझं. जर माझ्या बहिणीला अपशब्द बोलला तर या जागा तुला जागा ठेवणार नाही या गावात. या शिवराजच्या बहिणीला अपशब्द बोलतो. काय झालं, एवढे का धावत आलीस? अगं काल ते दोघं मुलं नव्हते का आपल्याला छेडत होते. दादा इतकं मारतात ना त्यांना, असं वाटतं की आज मारूनच टाकणार. आई भगवान, कुठे चला बरं पटकन. लवकर बस. हळू या, हळू या.
पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो, ते पण शेवटचा, या शिवराजच्या बहिणीची जो छेड काढेल त्याची हीच अवस्था होणार आहे. बस, पुन्हा मध्ये पडू नको. शिवराज, ती माणसं आहेत, जनावर नाहीत. असं मारतात का त्यांना? तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, या युवराज शिंदेच्या बहिणीला जो छेडतो त्याला हा युवराज शिंदे फोडतो. शिवराज, माझं नाव युवराज पाटील आहे. जो आमच्या नादी लागला त्याला आम्ही तोडला. दादासाहेब, दादासाहेब सोडा त्यांना, चला घरी. युवराज, ऐक ना. काय झालं ग? एक बोलायचं होतं. बोल ना. सॉरी बरं का. कशाला? काल तुझ्या मित्रांमुळे भांडण झाली ना, त्याच्यासाठी सॉरी. अगं गाव पातळी सगळं चालत असतं, मी एवढं लोड घेत नाही. तू नको सांगू. हा बरं, येऊ का? ठीक आहे, चल. ऐक ना. काय आलं? तुझा नंबर दे ना. कशाला? एवढा पहिल्यांदा दिसतोस आणि भाव खातोस आहे, दे ना नंबर. ठीक आहे, घे नंबर. 9850 159999.
ऐक ना, मला ना तुझ्याशिवाय आता करमत नाही आणि घरी पण मन लागत नाही.